राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या माळशिरस पथकाने गुरुवारी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावाच्या हद्दीतील 2 ढाब्यांवर टाकलेल्या छाप्यात 2 हॉटेल चालकांसह 7 मद्यपी ग्राहकांना अटक करून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत। सविस्तर वृत्त असे की निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माळशिरस विभाग संदीप कदम यांच्या पथकाने गुरुवारी माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर गावाच्या हद्दीत हॉटेल जय भवानीच्या ढाब्यावर दाट टाकली असता त्या ठिकाणी हॉटेल मालक नवनाथ श्रीरंग रणनवरे व 41 वर्षे ग्राहकांना मद्य पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असल्याचे दिसून आले। सदर ठिकाणी डाब्याच्या समोरील काउंटरमध्ये देशी विदेशी मद्याच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या। तसेच त्या ठिकाणी 4 ग्राहक नामे नवनाथ पंढरीनाथ पवार वय 32 वर्षे, सचिन बाळासो पवार वय 30 वर्षे, दोघेही राहणार इस्लामपूर, नाथा आप्पा नरुठे वय 30 वर्षे राहणार जळभावी व रंगनाथ गोरख जाधव वय 35 वर्षे राहणार कणहेर हे इसम मद्य पिताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 मधील कलम 68 व 84 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। एका दुसऱ्या कारवाईत दुय्यम निरीक्षक अकलूज राजेंद्र वाकडे हॉटेल सत्कार ढाब्यावर छापा टाकून हॉटेल मालक संजय पांडुरंग पवार वय 47 वर्षे व मद्यपी ग्राहक नामदेव महादेव कुंभार वय 40 वर्षे राहणार घागरगाव बिजवडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे, रोहित बबन मिसाळ वय 28 वर्षे व भारत भीमराव काळे वय 33 वर्षे दोघेही राहणार कणहेर तालुका माळशिरस यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। दोन्ही गुन्ह्यांचे तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून शुक्रवारी गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी माळशिरस आलोक देशपांडे यांनी हॉटेल चालकाला प्रत्येकी 25,000 रुपये दंड व ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये दंड असा एकूण 57,000चा दंड ठोठावला। ही कारवाई निरीक्षक संदीप कदम, दुय्यम निरीक्षक राजेंद्र वाकडे, कैलास छत्रे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक रवी पवार, जवान तानाजी काळे, गजानन जाधव, विजय शेळके, तानाजी जाधव, अशोक माळी यांच्या पथकाने पार पाडली। राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून हातपट्टी ठिकाणे व धाब्यांवर मोहीम तीव्र करण्यात आली असून काल दिनांक 25 मे रोजी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक माळशिरस यांच्या पथकाने इस्लामपूर तालुका माळशिरस या ठिकाणी 2 धाबे, हॉटेल जय भवानी व हॉटेल सत्कार या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात 2 हॉटेल मालकांसह 7 मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे। या कार्यवाहीत तपास अधिकाऱ्यांनी गुन्ह्याचा तपास पूर्ण करून आज मान्य न्यायालयासमोर आरोपींना हजर केले असता मान्य न्यायालयाने हॉटेल मालकाला प्रत्येकी 25,000 रुपये व मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी 1,000 रुपये असा दंड ठोठावलेला आहे। तसेच हातपट्टी विरुद्ध केलेल्या कारवाईत आज सीमा तपासणी नाक्याचे निरीक्षक विभागाच्या पथकाने सीताराम तांडा व बक्षी हिरपरगा तांडा या ठिकाणी छापे टाकून त्या ठिकाणाहून 9,350 लिटर गूळ मिश्रित रसायन असा एकूण 2,15,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।